राम राम मंडळी. आज या खताच्या पिशवीपासून छान अशा ग्रो बॅग बनवणार आहे घरीच. त्या पण छान टिकाऊ. चला तर मग बघू कशा बनतात त्या. छान आपल्याला ज्याही आकाराची ग्रो बॅग बनवायची, म्हणजे आपल्याला जर आयताकार बनवायची आहे तर दोन माप सारखे घ्यायचे, म्हणजे लांबीसारखी आणि रुंदीसारखी असं व्यवस्थित आपण आखून घेणार आहोत. आपल्याला मोठी हवी असल्यास आपण मोठी घेऊ शकतो आणि छोटी हवी असल्यास आपण छोटी घेऊ शकतो. आणि कोणत्याही आकाराची जर तुम्हाला ग्रो बॅग बनवायची असेल, ते मग आयताकार असो किंवा गोल असो किंवा चौकोन, त्याचं मेजरमेंट कसं घ्यायचं आणि कोणत्याही आकाराची कशीही ग्रो बॅग तुम्ही स्वतः शिवू शकतात, याची ट्रिक मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा, म्हणजे तुम्हीसुद्धा कोणत्याही आकाराची कोणतंही माप न घेता छानपैकी ग्रो बॅग शिवू शकाल. चला तर मग बघू व्हिडिओ. आणि व्यवस्थित मी हे छान आयताकार आकाराची ग्रो बॅग बनवणार आहे. त्यासाठी मी व्यवस्थित माप काढून घेतलेलं आहे. हे माप काढून घेतलं आणि नंतर आपल्याला खालचं जे माप होतं त्याच मापानुसार आपल्याला वरची पट्टीसुद्धा घ्यायची आहे. ते पट्टी मी शक्यतो 10 इंचाची घेणार आहे, कारण त्याच्यामध्ये खालून शिलाईसाठी आणि वरून डबल फोल्डची शिलाई घेणार आहे. त्याच्यामध्ये सुद्धा थोडा जे पिशवी आहे तिचा भाग जाणार आहे. व्यवस्थित मग ती मी आखून घेतली आणि आपण आता तिला कट करणार आहे. मेजरमेंट घेऊन कट केल्यामुळे काय होते की आपली पिशवी वाया जात नाही आणि आपण एका पिशवीतच 2 ग्रो बॅग शिवू शकतो, त्यासुद्धा बऱ्याचपैकी मोठ्या आकाराच्या. त्याच्यामुळे जर व्यवस्थित माप घेतलं तर आपण आपल्या पिशवीची बचत करू शकतो आणि एका पिशवीमध्ये आपण 2 ग्रो बॅग व्यवस्थित शिवू शकतो. चला तर मग घेऊन घेतलं मी माप. व्यवस्थित आखून पण घ्यायचं आहे आणि आखल्यानंतर आता मी ते छान कट करणार आहे. आता हे कट करताना हा जो जाळा काठ असतो त्याच्यावर थोडं शिलाई करायला किंवा कट करायला कठीण जाते, पण आपण जर तो काठ मध्ये नाही घेतला तर मग आपल्याला दुसऱ्या साईडनं शिलाई करावी लागते. तर मग ते भाग आपल्याला जोडून घ्यावे लागतात, म्हणजे त्याची जी जाडी आहे ती त्याच आकाराची होती, पण मग आपल्याला त्रास जास्त होतो. त्याच्यामुळे शक्यतो आपल्याला तो मधला भाग तसाच ठेवून माप घ्यायचं आहे. बघा, ही छान लांब पट्टी तयार झालेली आहे आपल्या ग्रो बॅगसाठी. आता आपल्याला हिला एका साईडनं डबल फोल्डची छान अशी शिलाई पूर्ण मारून घ्यायची आहे, ज्याच्यामुळे वरचा भाग हा व्यवस्थित जातो. बघा, झाली आहे ही शिलाई व्यवस्थित. आता आपल्याला हा भाग जोडून घ्यायचा आहे. बघा, व्हिडिओत दिसते त्याप्रमाणे आपल्याला खालचा भाग आणि जी वरची पट्टी आहे त्याला व्यवस्थित जोडून सारख्या आकारामध्ये शिलाई मारत घ्यायची आहे. ही शिलाई मारताना आपली पिशवी इकडे तिकडे जाणार नाही याची काळजी जरूर घ्यायची. बघा, ही काठापर्यंत आल्यानंतर इथं आल्यानंतर एक मेन टास्क असतो. शिवताना ते कोपऱ्यावर आल्यानंतर आपल्याला खालचा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे भाग आणि मग शिलाई कंटिन्यू करायची आहे. असं करून आपण पूर्ण शिवून घेऊ शकतो. हे बघा, नंतर शेवटचे कोणे शिवताना थोडी काळजी घ्यावी लागते. थोडा कोणा शिवायच्या आधी शिलाई काढून घ्यायची आणि नंतर आपण वरच्या भागापासून खाली शिवून सुरुवात करायची. त्याच्यामुळे त्याचा आकारसुद्धा व्यवस्थित येतो आणि शिलाई करायलासुद्धा आपल्याला सोपं जाते. या पद्धतीने जर तुम्ही शिवसाल तर बघा कशी चौकोन आकाराची छान ग्रो बॅग तयार झालेली आहे. आणि याच्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचा भाजीपाला हा लावू शकतो, जसं पालक, मेथी किंवा टमाटर, असं काहीही लावू शकतो. बघा कशी झाली, नक्की कमेंटमध्ये मला सांगा. आणि याच्यामध्ये बरीच माती आपण टाकून छान भाजीपाला घेऊ शकतो, ते पण घरच्या घरी. जमली ना मग. आणि आता आपण करणार आहे गोलाकाराची. त्यासाठी त्याच याच्यातले उरलेलं थोडं आपण पिशवी घ्यायची आणि त्याला जोडून घ्यायचे भाग. जर गोल आकाराची आपल्याला पाहिजे तेवढी होत नसेल तर, जर छोटी हवी असेल तर आपण तीसुद्धा करू शकतो. आणि ज्या गोल आकाराची हवी आहे त्याचा आकार आखून व्यवस्थित आपल्याला छान कट करून घ्यायची आहे. गोल आकार कापताना किंवा शिवताना थोडी आपल्याला काळजी जास्त घ्यावी लागते, त्याचा आकार चुकू नये यासाठी. बघा, तशीच मी जशी आयताकार ग्रो बॅग बनवताना पिशवी कापून घेतली होती तशीच यातलासुद्धा कापून घेऊन छान वरून डबल फोल्ड मारून शिलाई करून घेऊ. ती शिलाई झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थित त्या गोल आकारालासुद्धा आपल्याला आपली ग्रो बॅग शिवून घ्यायची आहे. ती शिवताना एक काळजी नक्की घ्यायची, ती म्हणजे ग्रो बॅग शिवताना गोल शक्यतो ती थोडी, बघा व्हिडिओत दिसल्याप्रमाणे एकदम काठावरून शिलाई न घेता आपल्याला थोडा भाग सोडून द्यायचा आहे आणि नंतर आपल्याला शिलाई सुरू करायची आहे. आणि असं करत आपल्याला पूर्ण गोल आकारावर शिलाई कंप्लीट करून घ्यायची आहे.
आणि जेव्हा पूर्ण गोल आकार कंप्लीट होतो तेव्हा शेवटी कोपऱ्यावर आपल्याला थोडी काळजी घ्यावी लागते. मग शिलाई आपण व्यवस्थित बाहेर काढून घ्यायची आणि ते 2 भाग आपल्याला खालून न जोडता ते आपण वरून जोडत आणणार आहात. बघा, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला शिलाई करायला सोपं जातं. बघा, हे दोन्ही कोपरे मी घेतले आणि व्यवस्थित शिलाई मारून घेणार आहोत. आणि मग काय होते आपली तयार छान गोल आकाराची ही ग्रो बॅग तयार. याच्यामध्ये आपण मोठं झाड म्हणजे जसं वांगे, टोमॅटो की मिरची असं काहीही लावू शकतो. याच्यामध्ये बरीच माती मावते आणि आपलं मोठं झाडसुद्धा छान प्रकारे ग्रो करू शकतो. म्हणजे आपण याच्यात गुलाबाचं झाड किंवा झेंडू असे कोणतेही झाड लावू शकतो. बघा कशी वाटली मग ही पण, ते पण तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चला तर मग आता आपण ह्या दोन्ही ग्रो बॅग शिवून घेतले आहेत. तर मग आता मी तुम्हाला सांगणार आहे शेवटची ट्रिक, जी म्हणजे आपण कोणत्याही आकाराची ग्रो बॅग शिवू शकू. त्यासाठी आपल्याला एक छान अशी पिशवी घ्यायची आहे. आणि पिशवी घेताना शक्यतो तिला आपण कट करतो तर तेव्हा आपण मधातून किंवा कोणीही आकारातून न कट करता मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही अशी कट कराल दोन्ही साईडने आणि मधातला भाग सोडून तर तुम्हाला ग्रो बॅग शिवताना एकदम सोपी जाईल आणि कमी पिशव्यांमध्ये जास्त ग्रो बॅग तुम्ही शिवू शकाल. याच्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारे पिशवी जोडायला त्रास होणार नाही. अशा प्रकारे तुम्ही ग्रो बॅग शिवू शकता छान. बघा, मी ही व्यवस्थित दोन्ही साईडनी कट करून घेतलेली आहे. आणि आपल्याला ज्याही आकाराचं घ्यायची आहे ग्रो बॅग त्या आकाराचं आपण झाकण किंवा कोणतंही भांडं घेऊन ते घेऊ शकतो. छान आखून घ्यायची आणि कट करून घ्यायची. नंतर आपल्याला गोल शिवायची आहे तर ज्या भांड्याने आपण आकार काढलेला आहे किंवा मग भांड्याने नसेल कापला तरी जोही गोल आकार आहे बरोबर तोच गोल आकार आपल्याला मोजून घ्यायचा आहे. म्हणजे वरची पट्टी कट करताना उंची आपल्याला हवी तेवढी आपण ठेवू शकतो. शक्यतो 10-11च्या दरम्यान आपण ती उंची ठेवू शकतो. तर मग बघा, ही गोल आकार मी पूर्ण मोजून घेतलेला आहे. तो पण छान सैल असा मोजून घ्यायचा आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच ही वाढून घ्यायची आहे, जेमध्ये आपल्याला मागून जी शिलाई करायची आहे त्याच्यासाठी कामात येईल. ही झालं आपल्या गोल आकाराच्या पिशवीचं. आता आपल्याला चौकोन आकाराची नाही, आपल्याला आयत आकाराची पिशवी जर शिवायची आहे ग्रो बॅग व्यवस्थित तर आपल्याला छान मापं कट करून घ्यायची आहेत. म्हणजे जेही माप आपण उभं घेतलं ते आणि आडवं घेतलं ते असे उभे आणि आडवे माप छान आपल्याला कट करून घ्यायचे आहे मोजून, ते पण व्यवस्थित. आणि आपल्याला तर माहीतच आहे उभं माप किती आहे आणि आडवं माप किती आहे. तर त्यात आपल्याला या सगळ्यांची बेरीज करायची आहे. तर ती बेरीज कशी करायची आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्याच्यामध्ये काही ॲड पण करायचं आहे ते पण मी तुम्हाला सांगणारच आहे. तर ही बॅग मी घेतली आहे तर ही व्यवस्थित माप घेऊन कट केली. तर हिचं माप घेतलं होतं मी 11 इंच जी उंची आहे. तर मग आपल्याला उंचीच्या डबल घ्यायचं आहे तर ते झालं 22. आणि आपण जी लांबी घेतली होती आणि तिचं पण आपण डबल करून घेणार आहोत. म्हणजे झालं या दोघींचं डबल करून त्यांची बेरीज करायची आहे आपल्याला. आणि त्याच्यामध्ये आपल्याला अधिक 1.5 इंच घेऊन परत बेरीज करून आपण त्या आकाराची पिशवी कट करून घेऊ आणि शिवून घेऊ. बघा, या ट्रिकचा उपयोग करून तुम्ही कोणत्याही आकाराची ग्रो बॅग शिवू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुमच्या अशा होतकरू मित्राला किंवा गृहिणीला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत राम राम मंडळी. थँक यू फॉर सबस्क्राईब, लाईक, शेअर अँड कमेंट.